मिळाला आणि त्याचं महत्व कळालं महाराज. आणि त्यांनी त्याचं महत्व कळून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेतलं, स्वतःचा उद्धार त्यांनी करून घेतला महाराज. तोच मनुष्य देह तुम्हा मला मिळाला पण त्याचं महत्व कळालं नाही. आणि देवदिकांना महाराज तो देह, त्या देहाचं महत्व कळालं पण देवदिकांना महाराज त्याला तो देह मिळाला नाही. मग ते देव या देहाची इच्छा करतात प्रथम चरणामध्ये. देह देव इच्छिता ती पाय. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात या देहाची इच्छा देवाने करावी महाराज. शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या देवता सांगितलं, त्याला पंचैतन देवता म्हणतात. शंकराचार्यांनी 4 देवता मानल्या. त्यामध्ये नैमित्तिक देवता, मर्त्य देवता, अधिष्ठात्री देवता आणि नित्य देवता. मग या 4 प्रकारच्या देवतांपैकी कोणते देव या देहाची इच्छा करतो, तर या करता आपल्याला या 4ही देवांची लक्षणं बघावी लागेल, व्याख्या पाहावा लागेल. मग पहिला आहे नैमित्तिक देवता. कशाच्या तरी निमित्ताने देवत्व प्राप्त होणं त्याला नैमित्तिक देवता म्हणतात. आणि कशाच्या तरी अधिष्ठानावर देवत्व प्राप्त होणं त्याला अधिष्ठात्री देवता म्हणतात बरं का. मग अधिष्ठात्री देवता म्हणजे काय, जसं बघा ग्रामदेवता, ग्रहदेवता. जोपर्यंत गावाचं अस्तित्व आहे तोपर्यंत देवाचं अस्तित्व आहे. एकदा गाव नष्ट झालं की देवाचं अस्तित्व संपलं, त्याला ग्रामदेवता म्हणतात, त्याला अधिष्ठात्री देवता म्हणतात. जोपर्यंत घराचं अस्तित्व आहे तोपर्यंत ग्रहदेवता. आणि एकदा घराचं अस्तित्व नष्ट झालं की ग्रहदेवता नष्ट झाली, याला अधिष्ठात्री देवता म्हणतात. आणि म्हणून अधिष्ठात्री देवता या देहाची इच्छा करत नाही. दुसरी देवता सांगितली नैमित्तिक देवता बरं का. नैमित्तिक देवता म्हणजे कशाच्या तरी निमित्ताने देवत्व प्राप्त होणं त्याला नैमित्तिक देवता म्हणतात. मग नैमित्तिक देवता म्हणजे जसं बघा आपण आपल्या घरामध्ये काय करतो, सत्यनारायणाची पूजा करतो ना सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाची पूजा करत असताना त्या ठिकाणी घरामध्ये सत्यनारायण भगवंताची स्थापना केली. चौरंगाला 4ही बाजूला केळीचे खांब उभे केले.
त्यामध्ये सत्यनारायण भगवंताची प्रतिमा स्थापित केली. त्या प्रतिमा समोर ब्राह्मण देवतेने महाराज एका कलशाची स्थापना केली. कलशासमोर एक विडा ठेवला आणि त्या विड्यावर एक काय ठेवली, एक सुपारी ठेवली. पूजा मांडली गेली. रंगनाथ बाप्पा सुद्धा ठेवले गेले आणि दोन दाम्पत्य त्या ठिकाणी पूजा करता बसले. पूजा करता बसल्यानंतर पूजेला सुरुवात झाली आणि पूजेला सुरुवात झाल्यानंतर ब्राह्मण देवताने सांगितलं, गणपती बाप्पाचं पूजन आपल्याला करायचं आहे. तेव्हा तिथं ठेवलेली सुपारी कुठं घ्या, दामनात घ्या. आता ती काय नाहीये, बोलत जातो मी. आता ती काय नाहीये, सुपारी नाही. आता ती काय आहे, गणपती बाप्पा आहे. ब्राह्मण देवताने सुपारीला म्हणजे त्या गणपतीला कुठं ठेवलं, दामनात ठेवलं. त्याच्यावर पंचामृताची धार लावली. पंचामृताने त्या सुपारीची गणपती म्हणून पूजा केली. वरून शुद्ध जल ओतलं महाराज आणि त्या सुपारीला स्वच्छ धुतलं, वस्त्राने पुसलं. पुन्हा ती असणारी सुपारी रूपी गणपती सत्यनारायणाच्या समोर त्या वेड्यावर ठेवली गेली. दोन्ही दाम्पत्याने सुपारीची गणपती म्हणून पूजा केली आणि ब्राह्मण देवताने हात जोडले. महाराज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा तुची गणेशो सखलात्म प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो औदार्य जोजी. गणपती बाप्पाची पूजा झाली, नमस्कार केला. सत्यनारायणाची पोथी वाचून झाली. महाराज आरती केली. आरती झाल्यानंतर ब्राह्मणाने सत्यनारायणाचा प्रसाद वाटून दिला. प्रसाद वाटला गेला. आरती संपादन झाली आणि महाराज पूजा आटोपल्यानंतर जेवायला पंगत बसली. जेवायला पंगत बसली. जेवण झालं आणि दोघ जण म्हातारे म्हणजे याई जेवण झाल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली बाज टाकली. त्या बाजीवर जाऊन बसले. आजोबाने नातवाला आवाज दिला, अरे बाबा बाळू, सुपारीचा पानाचा डबा घेऊन ये. बाळूने घरातून पानाचा डबा उचलला, आजोबाच्या हातामध्ये दिला. आजोबाने पानाच्या डब्यातून 2 पानं काढले, कात लावला, चुना लावला. पण त्याबरोबर खाण्याकरता काय नाहीये, सुपारी नाहीये महाराज. त्याकरता खाण्याकरता, पान खाण्याकरता सुपारी नाहीये. आजोबाने आवाज दिला, अरे बाळो, पानाच्या डब्यामध्ये सुपारी नाहीये, तुझ्या आजीकून सुपारी घेऊन ये. बाळूने घरातल्या घरात आजीला विचारलं, आजी आजोबा म्हणतात सुपारी पाहिजे. आजीने सांगितलं, बाळू तुझ्या आजोबाला सांग घरामध्ये सुपारी शिल्लक राहिलेली नाहीये. बाळूने घरातूनच सांगितलं, आजोबा आजी म्हणते घरामध्ये सुपारी शिल्लक राहिलेली नाही. पण सत्यनारायणाची पूजा आता आटोपली. तिथं भटजी बुवाने एक सुपारी ठेवलेली आहे, ती आणू का? तेव्हा आजोबाने सांगितलं, बाळू घेऊन ये. बाळूने सत्यनारायणातली असणारा गणपती उचलला महाराज, आजोबाच्या हातामध्ये दिला आणि आजोबाने तो असणारा गणपती कशात घातला? आता मला सांगा, अडकीत्यात गणपती आहे का सुपारी आहे? हो, काय आहे? आता अडकीत्यात सुपारी आहे. जोपर्यंत सत्यनारायण भगवंताची महापूजा चालू होते तेव्हा महाराज सत्यनारायणाच्या निमित्ताने त्या सुपारीला गणपती हे पद प्राप्त झालं होतं. आता सत्यनारायण पूजा आटोपली आणि त्या सुपारीला महाराज आता गणपती हे पद नष्ट झालं, म्हणजे नैमित्तिक देवता. आणि ही देवता या देहाची इच्छा करत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. जसं बघा, आपण शेतामध्ये ऊसाची लागण करत असताना, लावत्या ना तुमच्याकडे ऊस, सावळे नाना लावित्या ना ऊस. ऊसाची लागण करत असताना शेतकरी काय करतो, 3 वाड्याचं करतात ना तुमच्याकडे. 3 वाड्याचा करून त्याच्या खाली एक दगड ठेवतो. काय म्हणून ठेवतो? गणपती म्हणून दगड ठेवला. त्याच्यावर महाराज पाणी ओतलं, त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं, त्याच्यावर अक्षदा फुलं समर्पित केले, त्याच्यावर गुलाल टाकला, त्याला एक अगरबत्ती निरंजनी ओवाळली आणि त्याला खडी साखरीचा नैवेद्य दाखवला. प्राणाय स्वा, पानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, व्यानाय स्वा, पूर्ण ब्रह्मणे नमः स्वाहा. देवाला नैवेद्य दाखवला आणि ऊसाच्या लागणीचा काय केला? श्री गणेशा केला महाराज. ऊसाची लागण झाली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पूर्ण असणारे 12 महिने उलटून गेले. दिवाळीच्या अगोदर ऊस लावलेला होता.
कारखाना चालू झाला, लागण ऊस मोठा झाला, कारखान्याचे मंडळी ऊस काढण्याकरता शेतामध्ये आले. शेतामधला ऊस काढला, गाडीमध्ये टाकला आणि गाडी महाराज बांधावर चढली. तुमच्याकडे बांधा आहे ना अजून? गाडी बांधावर चढली, उटी लागल्यामुळे गाडी वर जात नाहीये, पाठीमागे रिवर्स येते. तेव्हा शेतकऱ्याने महाराज तो दगड उचलला, कुठं घातला नाही माहित तुम्हाला? अहो गाडीच्या टायराखाली घातला ना. गाडीच्या टायराखाली दगड घातला. मला सांगा, जो लागणीच्या वेळेस गणपती झाला आणि काढणीच्या वेळेस गाडीची उटी झाला महाराज. मग असा जो देव आहे, म्हणजे लागणीच्या नैमित्याने देवत्व प्राप्त होणं, त्याला नैमित्तिक देवता म्हणतात. आणि ही नैमित्तिक देवता या देहाची इच्छा करत नाही. विठ्ठल विठ्ठल हो, तिसरी देवता आहे नित्य देवता. आणि या नित्य देवतामध्ये शंकराचार्यांनी 5 देवता सांगितल्या, त्याला पंचैतन देवता म्हणतात बरं का. ज्या नित्य आहे त्या कधी नष्ट न होणाऱ्या आहे. त्यामध्ये 5 देवता आहे नित्य देवता. त्यामध्ये आहे आदिशक्ती जगदंबा माता, भगवान शिव, गणपती बाप्पा, सूर्यनारायण आणि भगवान विष्णू. हे पंचैतन देवता आहे. पूजेच्या वेळेस ब्राह्मण म्हणत असतात पंचैतन देवतोभ्यो नमः. मग या 5 देवता, या नित्य देवता, या नष्ट न होणाऱ्या देवता आहे. आणि ही देवता महाराज या देहाची इच्छा करत नाही. मग या देहाची इच्छा कोणता देव? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म, मृत्युलोकी भावा जन्म. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, 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 नारायण नामे होऊ जीवन मुक्त. जीवन मुक्त. कोणता देव या देहाची इच्छा करतो महाराज? ही अलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. मग कोणता देव या देहाची इच्छा करतो? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म अम्मा. म्हणजे स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात, जे अमर आहे. मग स्वर्गामध्ये काय आहे? चिंतामणीचे फरचे आहे, कामधेनूचे खिल्लारे आहे महाराज. मेनका उर्वाशी सारख्या अप्सरा आहे, अमृताचे घडे अमृत पिण्याकरता आहे. असा असणारे देव आणि या देहाची इच्छा करतात. कारण या देहाला आल्यानंतर या देहाचं सार्थक होतं महाराज. या देहाला आल्यानंतर आपल्याला वैकुंठाला जाता येतं, या देहाला आल्यानंतर कैलासात जाता येतं, या देहाला आल्यानंतर ब्रह्मलोकात जाता येतं, या देहाला आल्यानंतर सप्त स्वर्गामध्ये जाता येतं आणि सप्त पाताळामध्ये जाता येतं. हा देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. ज्याप्रमाणे मनमाड हे जंक्शन स्टेशन आहे, मनमाडला गेल्यानंतर भारतामध्ये कुठेही जाता येतं. जसं साईबाबांचं असणारं जे विमानतळ आहे, एअरपोर्ट जे आहे, ते आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला या जगामध्ये कोणत्याही देशामध्ये जाता येतं. तसं हा देह, मनुष्य देह, हा मृत्यूलोक आंतरराष्ट्रीय असणारं विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय जंक्शन आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर आपण ठरवायचं महाराज
जसं मनमाडला गेल्यानंतर आपण ठरवायचं हरिद्वारला जायचं का ऋषिकेशला जायचं की बद्रीनारायणाला जायचं की केदारनाथला जायचं की प्रयागराजला जायचं किंवा अयोध्याला जायचं किंवा गोकुळ वृंदावन मथुरेला जायचं का किंवा गोव्याला जायचं महाराज हे आपण ठरवायचं आहे. कोणत्या गाडीत बसायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. त्याप्रमाणे महाराजा मृत्यूलोकामध्ये या जंक्शन स्टेशन मध्ये आल्यानंतर या देहामध्ये आल्यानंतर आपण ठरवायचं कैलासात जायचं की वैकुंठाला जायचं, स्वर्गाला जायचं की नरकाला जायचं. महाराज हे स्वतंत्र आपल्याला दिलेलं आहे. म्हणून हे जंक्शन स्टेशन आहे. मौल्यवान असणारा देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून या देहाची इच्छा देवाने करावी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देव इच्छा करतात. काय इच्छा करतात? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही धन्य झालो, आम्हाला हा देह मिळाला आणि त्या पांडुरंगा परमात्म्याचे आम्ही दास झालो. द्वितीय चरणामध्ये धन्य मी जन्मालो, 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 धन्य मी जन्मालो. दास विठोबाचे झालो, धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य मी जन्मालो, हो धन्य मी जन्मालो, जन्मालो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही धन्य आहोत, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर पांडुरंगाचे दास झालो महाराज, संसाराचे नाही. संसाराचं दास्यत्व पत्करण्यापेक्षा अखिल कोट ब्रह्मांड नाही का परमात्मा परमेश्वर पांडुरंगाचं दास बना महाराज. जेव्हा तुम्ही पांडुरंगाचा दास बनाल तेव्हा तो पांडुरंग परमात्मा देखील तुमचं दास बनेल महाराज. नाथ महाराज पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं तर तो पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी न सांगता सर्व कामे करे. 36 वर्ष कावाडीने पाणी भरलं नाथांच्या घरी. नामदेव महाराजांच्या हाताने तो जेवला महाराज. त्या पांडुरंग परमात्म्याचं एकदा दास्यत्व पत्करा. जीवनामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट प्राप्त करण्याची गरज नाहीये महाराज. संसारातली नाही आणि अध्यात्मामधली देखील नाही. एकदा पांडुरंग परमात्म्याची भक्ती अंतकरणामध्ये वृद्धिंगत झाली की एकदा सर्वस्व त्या पांडुरंग परमात्म्याला समर्पित केलं की चालताना बोलताना पाहताना महाराज तो पांडुरंग परमात्मा आपल्या बरोबर असतो, तो आपल्याला दिसतो महाराज. या संसाराचं दास्यत्व पत्करून या संसारानं आपल्याला आतापर्यंत काय दिलं आणि आपल्याला देण्याकरता संसाराकडे आहे तरी काय. संसाराकरता हा असणारा मौल्यवान असणारा देह चंदनासारखा झिजवला, चंदनासारखा संसाराकरता देह झिजवला आणि या संसारातून आपल्याला संसाराने दिलं काय आणि संसाराकडे देण्याकरता आपल्याकडे काही नाही महाराज. ज्या संसाराकरता रात्रीचा दिव दिवसाची रात्र हाडाचे काळा नेत्राच्या ज्योती राब राब राबतो. कशा करता? संसाराकरता. संसाराकरता तुम्ही एवढे कष्ट करता, संसाराकरता तुम्ही राबता, संसाराकरता रात्रीचा दिवस करता, संसाराकरता हा देह तुम्ही चंदनासारखा झिजवतात. त्या संसाराने आतापर्यंत तुम्हाला काय दिलं आणि जे दिलं ते टिकलं का महाराज? तुम्ही म्हणाल महाराज या संसाराने आम्हाला आनंद दिला, या संसाराने आम्हाला सुख दिलं, या संसाराने आम्हाला स्थिरता दिली. कधी दिलं सुख महाराज? मुलाचं लग्न झालं सुख झालं, मुलगा झाला सुख झालं, मुलाचं लग्न झालं सुख झालं, मुलाला महाराज नातू झाला सुख झालं, पण त्या नातवाने महाराज
अंगणामध्ये उभ्या राहून शिव्या घातल्या, काय झालं? दुःख झालं महाराज. मग काय मिळालं संसारापासून? संसाराकडे आपल्याला देण्याकरता काही नाहीये, आणि संसाराला आपण चिटकलो की संसार आपल्याला चिटकलाय महाराज. आपण संसाराला पकडलं की संसाराने आपल्याला पकडलंय. संसाराने आपल्याला दास करून ठेवलं की संसार आपला दास झालाय. आपल्याला असं भासतंय की आपण संसाराचे दास नाही, संसार आपला दास आहे. कसं? घरामध्ये गेल्यानंतर घाई घाई पत्नी आपल्याला ग्लासभर पाणी देते, ताट वाढून देते, कपडे इस्तारे करून देते, ड्युटीला जाण्याकरता डबा भरून देते. मग संसाराला आम्ही दास केला असं तुमचं म्हणणं असेल तर संसाराने तुम्हाला दास करून सुख ठेवलं. नाही कोठे आलिया संसारी, सुख 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 नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. माया हवा भरी माया हवा भरी वाया भवभरी होऊ नका, माया भवभरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार. संसारामध्ये सुख नाहीये महाराज, नाही ना अण्णा सुख संसारात. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही. सांबारे काका नाही चालतं का बेटात? दुःख बांधवडी आया संसार आहे का? दुःख बांधवडी बोला ना. दुःख बांधवडी आया हा, आणि सुखाचा विचार चालताना सगळे भेटात मग नाही. मग दुःख बांधवडी संसार काय? दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर सुखाचा विचार संसारामध्ये नाही तर मग संसारामध्ये राहून उपयोग काय आहे? म्हणून त्या संसाराचा दास होण्यापेक्षा पांडुरंगाचा दास. संसाराच्या नामे घालून या शून्य, संसाराच्या नामे घालून या शून्य, संसाराच्या नामे घालून या शून्य, संसाराच्या नामे घालून या शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे
संत महात्म्या महापुरुषांनी या संसाराला लात मारली मारा, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. संसाराला लात मारून काय केलं? पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व पत्करलं. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही धन्य आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं. विठोबा रखुमा हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही धन्य आहोत. जन्माला येऊन त्या पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व या ठिकाणी पत्करलं आणि त्याचा आनंद आम्हाला आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी 12:30 वाजलेले आहे. पाहुणे मंडळी लांबून लांबून पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहे. 2-5 मिनिटामध्ये आपण आवरून घेऊ. समस्त ग्रामस्थ पुंतांबेकर आणि डोके परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आपल्या गावातील आपले वाढणे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुभाष दादा या ठिकाणी उपस्थित झाले. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नित्यांत प्रेम असणारे आमचे वाढणे पाटील, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारे आणि 1996ला चांगल्या प्रकारचा सुंदर असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पुंतंबा नगरीमध्ये ज्यांच्या अध्यक्षतेखाली झाला असे असणारे आमचे सरपंच दिनकर नाना या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे साबळे नाना आहे, भोला शेठ आहे, आमचे भगवान भाऊ आहे, जजूरकर आमचे बापतारेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पाठीमागे ग्रामपंचायतचे विश्वस्त आमचे चंद्रकांत दादा लय लांब बसले, लांब का होईना पण गंगागिरीजी महाराजांच्या आश्रमावर लक्ष असू द्या बरं का. आणि म्हणून सर्व सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरे प्रेम करणारी सर्व ही मंडळी आहे. आणि श्री क्षेत्र पुंतंबा हे पुण्यस्तंभ आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेला आणि गंगागिरीजी महाराजांच्या परमार्थाला खऱ्या अर्थाने कुठून सुरुवात झाली असेल तर ते आपलं हे क्षेत्र आहे. नोवे योगीराज चांगदेव महाराजच गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रगट झालेले आहे. 1218 साली बरं का पाटील, 1218 साली योगीराज चांगदेव महाराज श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंबा या ठिकाणी 1218ला समाधीस्थ झाले. पांडुरंग परमात्म्याने स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतः येऊन चांगदेव महाराजांना या ठिकाणी संजीवनी समाधी दिली. पुण्यस्तंभ पुंतंबा, दक्षिण वाहिनी गोदावरी, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रामध्ये ज्या योग्याने 1400 वर्ष या मृत्यूलोकामध्ये जीवन व्यतीत केलं, 14 वेळेस ज्यांनी काळाला परत पाठवलं महाराज, ते योगीराज चांगदेव महाराज 1218 साली या ठिकाणी
पांडुरंग परमात्म्याने स्वतः संजीवनी समाधी त्यांना दिली, तेच योगीराज चांगदेव महाराज बरं का. आपल्या गावात तिथं मंदिरापाशी आश्रम आहे म्हणून सांगतोय. तेच योगीराज चांगदेव महाराज 1218 समाधीस्थ झालेले चांगदेव महाराज 1814 साली श्री क्षेत्र कापूस वाडगाव अन्नपूर्णा माता देवगिरी बुवाच्या उतरी तेच योगीराज चांगदेव महाराज गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. महाराज चांगदेव महाराजच गंगागिरीजी महाराज आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही हे बोलतात ते थोतांड आहे, त्याला पुरावा मी तुम्हाला देऊन जाईल. महाराज दास गणू महाराजांनी एक भक्ती लीला अमृत नावाचा ग्रंथ लिहिला आहे. भक्ती लीला अमृत नावाचा ग्रंथ आहे, ओवीबद्ध ग्रंथ आहे. आणि गंगागिरीजी महाराजांच्या चरित्राचे 2 अध्याय आहे. 2 अध्याय गंगागिरीजी महाराजांच्या चरित्राचे लिहिलेले आहे. त्यामध्ये दास गणू महाराज लिहितात की गंगागिरीजी महाराज एक वेळेस पंढरीच्या वारीला श्री क्षेत्र पंढरपूरला गेले. आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनाला वारकरी मंडळी पंढरीची वारी चांगदेव गंगागिरीजी महाराजांची होते. आणि गंगागिरीजी महाराज पंढरीच्या वारीला गेले. आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये दाखल झाले. पंढरपुरामध्ये दाखल झाल्यानंतर पंढरपूरला गंगागिरीजी महाराज दशमीच्या दिवशी रात्री हरिकीर्तन झालं. वाळवंटामध्ये जागर झाल्यानंतर गंगागिरीजी महाराजांना जरा डोळा लागला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गंगागिरीजी महाराजांना डोळा लागला. 3:30च्या मुहूर्तावर गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा स्वतः येतात. बरं का, पांडुरंग परमात्मा स्वतः येतात आणि गंगागिरीजी महाराजांना सांगतात, गंगागिरीजी महाराज तुम्ही कोण आहात? हे मी नाही सांगत महाराज, दास गणू महाराज लिहितात. कोण आहात गंगागिरीजी महाराज? गंगागिरीजी महाराज तुम्ही कोण आहात? मम भक्त गंगागिरा तू चांगदेवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदावरी, भ्रमण करोनी भूमीवरी भक्ती मार्ग वाढवावा. दास गणू महाराजांनी लिहिलं कोण आहात तुम्ही गंगागिरीजी महाराज? पांडुरंग परमात्मा गंगागिरीजी महाराजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात तुम्ही कोण आहात? तर मम भक्त गंगागिरा, हे गंगागिरा तू माझा भक्त आहे, तू माझा भक्त आहे. मम भक्त गंगागिरा. आणि तू कोण आहे? तर तू मम भक्त गंगागिरा, तू चांगदेवाचा अंश खरा. तू कोण आहे? तू योगीराज चांगदेव महाराजांचा अंश आहे. आणि म्हणून माझा हस्त तुझे शिरी, पांडुरंगाने गंगागिरीजी महाराजांना सांगितलं माझा हात तुझ्या शिरावर आहे आणि नित्य रावे गोदातीरी. गंगागिरीजी महाराजांचं वय त्यावेळेस 68 वर्षाचं होतं आणि 68 वर्षापर्यंत संन्यास असणाऱ्या धर्मानुसार गंगागिरीजी महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये एक गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त गंगागिरीजी महाराज थांबले नाही, सप्ताह सोडून. बरं का, परंतु पांडुरंगाने आदेश दिला नित्य राहावे गोदातीरी, गोदावरीच्या किनाऱ्यावर वास करावा. पांडुरंगाचा आदेश म्हणून 68 वर्षापूर्वी 68 वर्षाचं वय असताना गंगागिरीजी महाराजांनी श्री क्षेत्र सरला बेटामध्ये आपली कुटिया बांधली महाराज. आणि वयाच्या 88 वर्षापर्यंत गंगागिरीजी महाराज मृत्यूलोकामध्ये जीवन व्यतीत केलं. आणि 1902 साली योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मामध्ये विलीन झाले महाराज. जे योगीराज चांगदेव महाराजांचे अवतार आहे. एवढंच नाही, तुमच्या माहितीस्तव सांगतो मी, जुन्या मंडळींना माहिती आहे परंतु तरुण मंडळांना माहिती नाही, तरुण व्यक्तींना माहिती नाही. चांगदेव महाराजांच्या संजीवनी समाधीचा शोध जर कुणी लावला असेल तर सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी महाराज. आणि चांगदेव महाराजांच्या असणाऱ्या, बरं का, चांगदेव महाराजांच्या असणाऱ्या समाधी मंदिरासमोर जो सभा मंडप दिसतोय तो सभा मंडप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी बांधलाय. किती साली बांधलाय माहितीये? नाही माहिती? 1862 बांधला. किती? 1862 योगीराज चांगदेव महाराजांच्या असणाऱ्या संजीवनी समाधी समोर जो मंडप आपल्याला दिसतोय सागवनी, तो गंगागिरीजी महाराजांनी बांधला 1862. 1962 100 वर्ष पूर्ण झाले. आता चालू आहे 2024. किती वर्ष झाले मंडप बांधून? आणि त्या सभा मंडपामध्ये गंगागिरीजी महाराजांच्या फोटो लावण्याकरता विरोध केला जात होता. हे आपल्याला माहिती नसेल कदाचित.
गंगागिरीजी महाराजांनी तू महाराज बरं का, जो चांगदेव मंदिरासमोरचा जो घाट आहे ना, तो घाट गंगागिरीजी महाराजांनी बांधलाय. कधी बांधला सांगू? जो तुमचा रेल्वे पूल आहे इंग्रजांनी बांधलेला, त्या पुलाचं काम चालू असताना गंगागिरीजी महाराजांनी तो चांगदेव महाराजांचा मंदिरासमोरचा गंगेत जो घाट उतरतो, गंगागिरीजी महाराजांनी तो घाट उतरतो, तो घाट जेव्हा तो पूल बांधला, त्या पुलाचं काम आणि त्या घाटाचं काम, कारण इंग्रजांच्या अधिकाऱ्याकडून सुद्धा गंगागिरीजी महाराजांनी त्या घाट बांधण्याकरता काही वरंगणी त्या ठिकाणी घेतलेली होती महाराज. आणि म्हणून ते असणारं स्थान सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं आहे. आणि मग स्थान गंगागिरीजी महाराजांनी दाखवलं त्याचं बांधकाम. आज तागाय तिथं नवीन बांधकाम काही झालेलं नाहीये. कळस सोडून समाधी चांगदेव महाराजांची गंगागिरीजी महाराजांनी बांधली, सभा मंडप गंगागिरीजी महाराजांनी बांधला, त्या वऱ्या आहे एका बाजूच्या, अजून जुनी वरी आहे लाकडी, त्या सुद्धा गंगागिरीजी महाराजांनी बांधल्या. आणि गंगागिरीजी महाराजांचं ते स्थान आहे, गंगागिरीजी महाराजांचं पूर्वजन्मीचं स्थान म्हणजे चांगदेव महाराजांचं स्थान आहे महाराज. आणि तिथं आपला गंगागिरीजी महाराजांचा एक आश्रम आहे. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या काळामध्ये 1990 सालाला 90 सालाला तिथं ग्रामस्थ मंडळींनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतने एक मिटक घेऊन आणि ती असणारी जागा सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या काळात ती जागा तिथं बेटाला दिलेली आहे. तार कंपाऊंड केलं आणि गुरुवर्य महाराजांनी त्या ठिकाणी त्या जागेची बरीचशी लेवल करून बरीचशी जागा अजून ग्रामपंचायतनं वाढवून दिलेली आहे. कारण गंगागिरीजी महाराजांचा अखंड अण्णम सप्ताह तिथं जाहीर होत असतो. आणि म्हणून तिथं ज्या स्थानावर नारायणगिरीजी महाराजांनी वयाच्या 111 वर्षापर्यंत जवळपास 51 वर्ष त्या जागेवर उभं राहून कीर्तनं केली, त्या जागेवर त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती कीर्तनात जशी मुद्रा गळ्यामध्ये विना घालून जवळच 5 लाख रुपये किमतीची मूर्ती गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांनी तिथं बसवली. कारण ज्या जागेवर माझे गुरु उभे राहिले, ज्या जागेवर 51 सप्ते ज्यांनी जाहीर केले, त्या जागेवर मी कसं उभं राहून कीर्तन करावं. आणि म्हणून ती जागा तशीच असावी, तिथं एक वेगळी आगळी ऊर्जा आहे. नारायणगिरीजी महाराजांनी 51 सप्ते उभं राहून तिथं कीर्तन केली, म्हणून तिथं त्या भावमुद्रेमधली मूर्ती स्थानापन्न झालेली आहे. सुंदर असणारा आपला आश्रम गंगागिरीजी महाराजांच्या नावाने आहे. मग गंगागिरीजी महाराजांच्या नावाने आहे म्हणजे बेट ते काही जागा घेऊन जाणार नाही. ती कुठं राहणार आहे? पुणतांब्यालाच राहणार आहे. पुणतांबेकरांचीच आहे, त्यांच्या करताच आहे. वर्षातून एक दिवस आपला सप्ताह तिथं जाहीर होत असतो. आणि म्हणून तिथं काही जर विकास कामं असेल तर आपल्या ग्रामपंचायत माध्यमातून आपण करावी आणि सगळे पुढारी मंडळी एकत्रित येऊन त्याचा विकास त्या ठिकाणी व्हावा. आश्रमाचा विकास म्हणजे आपल्या चांगदेव महाराजांचा विकास आहे. आणि तिथं जे तीर्थक्षेत्रामध्ये चांगदेव महाराजांचं तीर्थक्षेत्रामध्ये जे आलं ते सुद्धा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांमुळेच आलं. 1956ला जो सप्ताह झाला, त्या सप्ताहामध्ये राज्याचे असणारे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब आले आणि त्यांनी ते क्षेत्र तीर्थक्षेत्रामध्ये घेतलेलं आहे. आज गंगागिरीजी महाराजांची मूर्ती ज्या हॉलमध्ये घेतलेली आहे, तो हॉल सुद्धा त्यावेळेस त्यांच्या तीर्थक्षेत्राच्या विकास माध्यमातून झाला. जो विठ्ठल घाट झाला तो सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाला. जो गोदावरी लॉनच्या ज्या खोल्या आहे, ज्या रूम आहे, त्या सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाल्या. मग तिथल्या विकासाला कारणीभूत कोण आहे बोला? आज तिथं जे बांधकाम दिसतं, बाबाजीचं मंदिर सोडून आणि दत्त मंदिर सोडून आज तिथं जे बांधकाम आहे, मुक्ताई ज्ञानपीठ सोडून, मुक्ताई ज्ञानपीठ आपल्या रामानंद शास्त्री महाराजांनी चांगल्या प्रकारचं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. ते त्यांच्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं आहे. मग आज ते जे आहे बांधकाम जे दिसतं ते बांधकाम सगळं महाराजांच्या कृपेने आहे. म्हणून आश्रम चांगला व्हावा आणि याकरता आपल्या सर्वांचा प्रयत्न असावा ही आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. हे आयुष्य मिळालेलं आहे, आयुष्यरूपी साधन मिळालं. ते आयुष्यरूपी साधन, आयुष्यरूपी साधन आपल्याला भगवंताने दिलं तर कशा करता? सचितानंद पदापर्यंत जाण्याकरता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
मावली ज्ञान तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गाची असणारी निशाणी म्हणजे पायरी करू. स्वर्गाची पायरी करून त्याच्यावर पाय ठेवून सचितानंद पदाला मारा त्याच्यावरून चालत जाऊ. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो. दास विठोबाचे झालो झालेली सेवा. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगीजी महाराजांच्या चरणकमली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. समस्त ग्रामस्थ पुणतांबेकर या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण उपस्थित झालात. आपण सर्वांना धन्यवाद. डोके परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांना त्रिवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी कैलासवासी जगन्नाथ नारायण पाटील डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्यास चिरकाल शांती देवो. योगीराज सद्गुरुश्री गंगागिरीजी महाराज, योगीराज चांगदेव महाराज, ब्रह्मलीन सद्गुरुश्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो हीच प्रभूचरणी प्रार्थना. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय बोलिले कुरे बेवा